हॅलो, नमो बुद्धाय. तर आम्ही चाललो आहे, आमची संपूर्ण टीम चालली तिबेट महाविहाराला भेट द्यायला. आपण बघत वेरी आहात गुड. आ जाओ, सुरुवातीला आ जाओ इधर. किती भव्य आणि सुंदर सजावटीचे प्रवेशद्वार आणि आतमध्ये विहाराला जाण्याचा मार्ग. इथे एक विशेष म्हणजे तुमच्या लक्षात यायला हवं, रंगसंगती अतिशय सुंदर. प्रत्येक रंगाचा तिबेटी लोक खूप आनंदाने उत्साहाने रंगाला खूप म्हणजे ते पसंत करतात. अगदी कलरफुल असं त्यांचं विहार, त्यांचे राहण्याचे स्थळ असतात. त्यामुळे खूप छान वाटतं बघायला आपल्याला. रंगसंगती खूप छान वाटतात. तर चला पुढे पुढे जाऊया आपण. आमची संपूर्ण टीम आहे, ब्रह्ममित्रसुद्धा आहे. आणि इथे तुम्हाला मध्ये वाद्यांचा आवाज येणार. 2-3 विहार आहेत तिथे आणि कुठल्या तरी विहारात आता प्रार्थना वंदना होत असेल. बघा, समोर आपल्याला क्षितिगर्भ बोधिसत्व यांची पांढरी शुभ्र मूर्ती दिसते आहे. बोधिसत्व क्षितिगर्भ हे महायान आणि वज्रयान बौद्ध परंपरेतील अतिशय करुणामय बोधिसत्व मानले जातात. क्षिती म्हणजे पृथ्वी आणि गर्भ म्हणजे खजिना अंतरंग, म्हणजे पृथ्वीचा खजिना किंवा त्यांचं असीम सहनशीलतेचा स्तोत्र असेही मानले जाते त्यांना. एका हातात तुम्ही त्यांचा खंडदंड असून दुसऱ्या हातात मणिरत्न. त्यांची पांढरी शुभ्र मूर्ती शुभ्रता, शांतता आणि तेजाचे प्रतीक आहे. तर आपण इथे पोहोचलेलो आहोत. विहाराच्या मुख्य गेटवर पोहोचलेलो आहोत आणि आता आपण गेट वरांड्यात तिथे आलेले आहोत विहाराच्या. सकाळ पहाट असल्यामुळे सगळे बुद्ध भिक्खू आणि त्यांची आपली कामाची सुरुवात झालेली आहे. ते आपले कामात व्यस्त आहेत. प्रवासी लोकांना पहाटेच यावं लागतं कारण की खूप काही बघावंसं असतं. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता आपण आपले कामं करत राहायचे. प्रवेशद्वारावर तुम्ही बघितलं असेल, कुठल्याही तिबेट विहाराच्या प्रवेशद्वारावरती 4 महाराज दिसतात. एक धृतराष्ट्र, विरुढक, विरूपाक्ष आणि जांबाला. तर इथे आपण जांबालाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. दक्षिण दिशेचे हे जांबाला सर्व प्रकारची चल अचल धातू रत्न, जे काही चल अचल संपत्ती, ऐश्वर्य, सर्व जांबाला बुद्धाच्या चरणी अर्पण करून तिथे बसलेले असतात. हे बघा, जांबालाचं थोडं बघा तुम्ही कसं दृश्य आहे, पेंटिंग केलेली आहे इथे. तर या 4 महाराजांच्या साक्षीने आपण प्रवेश करूया. जणू ते आपल्याला सांगतात की मी सदैव तुमचे रक्षण करेन. तुम्ही जा, तुम्ही आपले कार्य करा. आम्ही 4 महाराजा तुमचे रक्षणाकरिता नेहमी तत्पर आहोत, असं सांगताना असं आपल्याला फील होतं. तर चला आपण जाऊया विहाराच्या आतमध्ये. आणि हे विहाराच्या वरती तिबेट लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, ओम मनी पद्मे हू, ओम मनी पद्मे हू असं लिहिलेलं आहे. आणि ते सगळ्यांनी वाचलेलं, कारण की ते तिबेट लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. तर सगळे ते वाचण्याचा प्रयत्न करीत होते. ओम मनी पद्मे हू. आणि आपण सुद्धा बघू शकता किती बारीक असं वर्क केलेलं आहे इथे. बघा तुम्ही, अतिशय सुंदर सजावट आणि खूपच म्हणजे रंगांना खूप महत्त्व दिलेलं असतं तिबेट महाविहारांमध्ये.
म्हणजे जे पोल असतात त्यावर सुद्धा बारीक नक्षीकाम केलेलं असतं. इतकं सूक्ष्म असं काम. त्याला बारकाईने बघायचं असेल तर संपूर्ण एक दिवस एका विहारात घालवावा लागेल आपल्याला. वेळेचे बंधन असल्यामुळे आपण थोडं घाईघाईतच बघतो. तर आतमध्ये प्रवेश केला आहे सर्वांनी. आता आपण बघा इथे आतमधलं किती सुंदर असं हे विहार आहे. जेव्हा मंत्र आणि जाप करायला हे भिक्खू बसतात तेव्हा त्यांचे हे आसन आहे तिथे. ओम मनी पद्मेहू मुनी मुनी शाक्य मुनी महामुनी साधू साधू साधू. आणखी त्यांचे तिबेटमधले बरेचसे मंत्र जाप करत बसलेले असतात ते. बघा तथागत भगवान बुद्धांचा किती सुंदर ही मूर्ती आहे. गोल्डन मूर्ती किती सुंदर आहे बघा. इतकं छान वाटतं आहे विहारात आल्यावरती. मन अगदी प्रसन्न होतो. डोळे बंद करून अगदी मेडिटेशन करत बसावंसं वाटतं. इथली शांतता आणि समोर तथागत भगवान बुद्ध, अतिशय मनाला शांती मिळते. खूप अति सुंदर, अतिशय छान. अगदी इथलं वातावरण म्हणजे अगदी आध्यात्मिक असं झालेलं असतं. खरं तर इथून जावंसं वाटत नाही. आणि फुलं तथागतांना फुलं खूप अर्पण करतात. जे फुलांचं असं आहे की ज्याप्रमाणे फुलं आपला सुगंध सगळीकडे पसरवतो, दरवळतो फुलांचा सुगंध, त्याचप्रमाणे महान व्यक्ती त्यांचे कलागुणांचा सुगंध हा चहूकडे दरवळत असतो. तर मंडळी, आपण सुद्धा हे विहार अगदी मनपूर्वक बघून घ्या. किती सुंदर आहे बघा. मी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा हे विहार बघितलं. तुम्ही बघितलं असेल याआधी किंवा नाही बघितलं असेल तर आता बघा. तुम्हाला सुद्धा इथे येण्याची इच्छा होणार. हे मंदिर हायवेवर आहे आणि त्यामुळे थोडा साऊंड खूप येणार तुम्हाला. चला, धन्यवाद. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आहे तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.